नमस्कार, मी सचिन रमेश पाटील, सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती रावेर। काल नुकताच माझ्या सहकारी संचालकांनी या ठिकाणी सभापती आणि उपसभापती यांच्यावरती अविश्वास प्रस्ताव दाखल केलेला आहे। त्यामध्ये त्यांनी असं म्हटलं आहे की सभापती आणि उपसभापती हे अकार्यक्षम आणि बेजबाबदार पद्धतीने वागत होते, म्हणून ह्या ठिकाणी आम्ही अविश्वास प्रस्ताव दाखल केलेला आहे। या संदर्भात खुलासा देण्यासाठी मी आपल्या समोर या ठिकाणी आलेलो आहे। खरं तर मी अकार्यक्षम कसा होतो हे थोडक्यात मी आपल्याला सांगणार आहे, त्यावर मी किती अकार्यक्षम होतो हे तुम्हाला कळणार आहे। मी खरं तर मे महिन्यात 2023ला या ठिकाणी सभापती म्हणून रुजू झालो, परंतु माझ्या आधी या बाजार समितीची काय परिस्थिती होती हे मी आपल्या समोर मांडतो आहे। खरं तर 2020-21 मध्ये या बाजार समितीत जे उत्पन्न आणि खर्च जाऊन जे शिल्लक या ठिकाणी वाढावा, ज्याला आपण प्रॉफिट नफा म्हणतो, तो नफा 23,76,242 होता। त्यानंतर 2021-22 मध्ये हा नफा 17,81,000 झाला आणि 2022-23 या वर्षामध्ये ते 1,23,734 रुपये हा तोटा या ठिकाणी बाजार समितीला होता। आणि जेव्हा आम्ही या ठिकाणी सूत्र ताब्यात घेतले त्या वर्षी 2023-24 मध्ये या बाजार समितीला 1,07,00,000 रुपये हा 1,07,21,805 रुपये हा नफा होता। त्यानंतर पुढच्या वर्षी म्हणजे 2024-25 मध्ये तो नफा 1,20,39,72 रुपये झाला आणि या चालू वर्षामध्ये म्हणजे आजपर्यंत नफा हा 1,15,85,084 रुपये आहे। मग या आकड्यावरून तुम्हाला कळत असेल की मी किती अकार्यक्षम होतो आणि बेजबाबदार म्हणजे आजपर्यंत आपण शेतकऱ्यांसाठी कधी जे उपक्रम नाही राबवले ते आपण बाजार समितीच्या माध्यमातून लोकांसाठी राबवले। त्यामध्ये तुमचे स्प्रे पंप असतील, टारपट्ट्या असतील, शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शन शिबिरे असतील, हे आपण आयोजित केले। आणि वेळोवेळी जेव्हा केळी भाव कमी होत होते त्यावेळेस आपण जिल्हाधिकाऱ्यांना तब्बल 4 वेळेस या बाजार समितीमध्ये आपण बोलून त्यावर तोडगा काढण्याचा या ठिकाणी प्रयत्न केला। त्यानंतर नुकताच आता महिन्याभरा अगोदरच 1 एकर जागा, ही कॉलेज समोरील 1 एकर जागा कृषी उत्पन्न बाजार समितीला आपण ताब्यात म्हणजे आपल्याला मिळाली। याचप्रमाणे माझ्या कार्यकाळात आपण जवळपास 6 कोटी रुपये खर्च करून या ठिकाणी रावेर बाजार मार्केटमध्ये व्यापाऱ्यांसाठी मार्केट यार्ड असेल ते बांधतो आहे आणि त्याचप्रमाणे सावदा येथे आपण जवळपास 2 कोटी रुपयाचं या ठिकाणी कॉम्प्लेक्स उभं केलेलं आहे। हे करत असताना बरेच लोकच मला म्हणायचे की मागच्या संचालक मंडळाने जमा केले आहे ते आपण खर्च करतोय, पण मित्रांनो तुम्हाला ते पण मी सांगतो की जेव्हा 31/4/2023 मध्ये जेव्हा आम्ही सभापती म्हणून या ठिकाणी रुजू झालो त्यावेळेस या ठिकाणी 1,99,00,000 रुपये हे यांचे सेव्हिंग मध्ये किंवा एफड्या होत्या। पण आजची जर परिस्थिती बघितली तर आज 31/8/2025 या दिवशी तब्बल 3,21,35,195 रुपये हे मार्केट कमिटीकडे शिल्लक आहे। हे करत असताना आपण ह्या वर्षामध्ये 2.5 वर्षामध्ये जवळपास 5 कोटी रुपयाची बिलं हे ठेकेदारांना अदा केलेली आहे। हे सगळं अदा करून सुद्धा इतके पैसे हे बाजार समितीत शिल्लक आहे। तसेच सावदा सबयार्डमध्ये जे कॉम्प्लेक्स वर बांधलेलं आहे त्याच्या वरच्या मजल्याला त्याची सुद्धा तब्बल 1.5 कोटी रुपयाची परवानगी आपण आणलेली आहे। त्यासोबतच अनेक विकास कामाच्या या ठिकाणी परवानगी आलेल्या आहे, ते कामे सुद्धा लवकरच येणाऱ्या काळात सुरू होतील। मग हेच असताना मी इतका बेजबाबदार होतो तर मग हे कसं काय शिल्लक होतं? निश्चितच मी हे एकट्याने केलं नाही, यामध्ये सर्व संचालक मंडळ माझ्या सोबत होतं। सोबत असताना तुम्हाला म्हणजे आश्चर्याची बातमी अशी की ज्या दिवशी माझ्यावर अविश्वास आला त्याच्या 1 दिवस अगोदर आमची सर्वसाधारण सभा झाली। त्या सभेमध्ये सर्व संचालक मंडळांनी एकमताने या ठिकाणी अभिनंदनाचा ठराव माझा मंजूर केला आणि एका रात्रीत असं काय घडलं की दुसऱ्या दिवशी माझ्यावर अविश्वास ठराव ठीक आहे, आपण या खुर्ची पाहिजे असा विषय नाही, आपण एकच उद्देश होता प्रामाणिक की ते आपण शेतकऱ्यांचं या ठिकाणी भलं केलं पाहिजे, या खुर्चीचा मान सन्मान राखला पाहिजे आणि बाजार समिती काय करू शकते हे लोकांना दिसलं पाहिजे, हा आपण प्रामाणिक या ठिकाणी प्रयत्न करत होतो। नुकतंच त्यांनी सांगितलं दुसरं कारण की 1 वर्ष हा सगळा सभापतींना ठरला होता, पण जेव्हा माझा 1 वर्ष कार्यकाळ संपला तेव्हा आम्ही जे 5 कोटीचे काम हातात घेतले होते तेव्हा एक संचालक सोडून बाकी सर्व संचालकांनी हे सांगितलं की हे काम संपू त्याच्यानंतर मग आपण विचार करू त्या बाबतीत। मग 3रं वर्ष जेव्हा सुरू झालं त्यावेळेस हा 3रं वर्ष शिवसेनेचं होतं।
त्यावेळेस आदरणीय योगेश काकांनी मला सांगितलं, तू सभापती असला काय आणि मी असला काय, हे जर इतकं चांगलं काम होत आहे तर हे तू सांभाळ. हे सगळं होत असताना म्हणजे तिथेही असं नाही की 1 वर्ष यांचं मी हे घेतलं, सगळ्यांची इच्छा होती म्हणून मी या ठिकाणी या पदावर होतो. मी लहानपणापासून हे राजकारण बघतो आहे. आम्हाला खुर्चीचे आव नाही, पण या खुर्चीचा मान सन्मान राखला पाहिजे. आपण ज्या खुर्चीवर बसले आहे त्याची ताकद सर्वसामान्यांना आपण त्याचा लाभ दिला पाहिजे, हे आम्ही शिकलेलो आहे. आणि खरं तर मी माझ्या या 2.5 वर्षाच्या कार्यकाळात खूप समाधानी आहे. मी छातीवर हात ठेवून सांगू शकतो की मी शेतकऱ्यांसाठी झटलो आहे. खरं तर आपल्या तालुक्याचा जो जिव्हाळ्याचा विषय आहे पीक विमा, त्यासाठी मी 4 दिवस या ठिकाणी आम्हाला उपोषणाला बसलो होतो. माझ्यासोबत उपसभापती आमचे योगेश दादा सुद्धा होते. आणि तेव्हा सर्व शेतकऱ्यांनी बघितलं आहे की शेतकऱ्यांसाठी आम्ही 2.5 वर्ष काय काय केलं आहे. ठीक आहे, आता जेव्हा मला कायदेशीर नोटीस येईल त्यावर मी योग्य तो निर्णय घेईल. आणि सदैव मी एकच शब्द देतो की शेतकऱ्यांसाठी आम्ही अहोरात्र तयार होतो आणि कायम तयार आहोत. धन्यवाद.